विजय असो, लिपिक संवर्गाचा विजय असो, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, एकच मिशन जुनी पेन्शन हम सब एक है. काय सांगाल? काम बंद आंदोलन सुरू केलं, काय विषय आहे, नेमका काय मागणी आहे? नमस्कार, मी निलेश सहदेवराव धाकडे, जलसंपदा विभाग अमरावती येथे कार्यरत आहे. तुम्ही पाहत असाल की आमचे हे मागे जेवढेही कर्मचारी बसलेले आहे हे लिपिकवर्गीय कर्मचारी आहे. दिनांक 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आमचं काम बंद आंदोलन होतं आणि आता 23 तारखेपासून ते अद्यापपर्यंत आमचं हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे. म्हणजे सही न करता, याआधी जे 16 ते 23पर्यंत होतं हे सही करून काम बंद आंदोलन होतं, परंतु आता सही न करता सर्व लिपिकवर्गीय हा ऑफिसच्या बाहेर आहे, ते बेमुदत काम बंद आंदोलन. आता या आंदोलनाचा प्रमुख उद्देश म्हणजे असा की चौथ्या वेतन आयोगापासून जो लिपिक वर्ग आहे, जो प्रशासनाचा कणा मानला जातो, ज्याच्या भरोशावर सगळे जी.आर निघतात, सगळे काही निर्णय घेतले जातात आणि जवळपास हा एकमेव असा वर्ग आहे, कामगार वर्ग आहे शासनातला, प्रशासनातला, की जो सकाळी 10 वाजेपासून तर 6:30 वाजेपर्यंत सतत कार्यरत होता आणि ऑफिसमध्ये एका जागी बसलेला असतो. तर अशा या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यावर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे की त्याच्या वेतनाच्या ज्या त्रुटीच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे वेतन वाढीच्या असतील किंवा बाकी गोष्टी असतात, सतत दुर्लक्ष झालेलं आहे. त्याचप्रमाणे लिपिक हा शब्द कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, एक प्रकारचं कसं आहे, तर कनिष्ठ शब्द किंवा लिपिक शब्द म्हटला एक प्रकारे त्या दृष्टिकोनातून त्या कर्मचाऱ्याकडे पाहिलं जाते, म्हणून त्याच्या पदनामामध्ये सुद्धा बदल व्हावा अशी आमची या आंदोलनाच्या दृष्टीने मागणी आहे. त्याचप्रमाणे जे पदोन्नतीचे स्तर आहे, जलसंपदा विभागाचा जर विचार केला तर 5 स्तर आहे, तर ते पदोन्नतीचे स्तरसुद्धा कमी होऊन ती त्रिस्तरीय पदोन्नतीचा आमचा मागण्या पूर्ण झाल्यास बघा, सद्यस्थितीत आम्ही प्रशासनाला निवेदने दिलेली आहे, मागण्या पोहोचवलेल्या आहे, आमचे प्रतिनिधी मंत्रालयातसुद्धा आहे. परंतु आता सद्यस्थितीत कसं प्रशासनाने किंवा शासनाने आमच्या जर या गोष्टीची दखल जर घेतली नाही तर याही पुढे हे आंदोलन मग पुढचं म्हणजे तीव्र स्वरूप घेईल असं सांगायचं आहे.